काय म्हणे तुमची ती नीट का फिटची एक्झाम कॅन्सल झाली आणि सरकारच्या नावाने तुम्ही बोंबा मारताय. काय केलं सरकारने? सरकारची काय चूक सांगा. काय चूक आहे सिस्टीमची सांगा. चूक पालकांची आणि विद्यार्थ्यांची आहे. सरकारने तुम्हाला संधी दिली होती ना, फक्त 22 लाखाचे विद्यार्थी होते. मग काय झाला, थोडा पेपर इकडचा तिकडे फुटला तर तुम्ही पालकांनी तुमच्या मुलांना इतकं हुशार बनवायला पाहिजे होतं ना. पेपर फुटला काय नाही फुटला काय तुमच्या मुलांना फरकच पडायला पाहिजे नव्हता. आणि तुम्ही पालकांनी पण लाखात एक होण्यासाठी रुपये मोजण्याची तयारी ठेवायला पाहिजे होती ना. पेपर ज्या पेटीमध्ये ठेवलेला असतो ती पेटी थेट परीक्षेच्या आधी डिजिटल लॉकिंग सिस्टीमने ओटीपी देऊन उघडायला पाहिजे होती. ते नाही केलं तर काय बिघडलं? पेपर फोडणाऱ्यांना कोट्यवधींचा दंड किंवा जन्मठेप अशा शिक्षा असत्या, तर अशी हिंमत कोणी केली नसती. पण त्यात काय एवढं, सरकार काय काय करेल. जी केंद्र संशयास्पद आहेत तिथे सरकारी पर्यवेक्षक हवे होते, पण ते कुठे कुठे पुरणार. प्रत्येक वर्षी काही ना काही तक्रारी येतच आहेत, हे ध्यानात घेऊन पारदर्शकता ठेवून तपास केला असता. पण नाही केला तर कुठे बिघडलंय. पारदर्शकता आणली असती तर सीबीआय चौकशा आणि ह्याहून त्याहूनचं थ्रिल तुम्हाला अनुभवता आलं असतं का? सरकारने काय केलं हा फालतू प्रश्न विचारण्यापेक्षा आपल्याला फुटलेला पेपर मिळाला नाही तिथे आपण कुठे कमी पडलो हा विचार करा. कायदे कडक करणं, पेपर ट्रॅकिंग सिस्टीम अपडेट करणं, परीक्षा केंद्रांवरची सुरक्षा वाढवणं, ही सगळी फालतूगिरी करत बसेल सरकार की तुमच्या मुलांचे पेपर सांभाळेल. कशाला डोक्याला ताप करून घेताय. चला आता पुस्तकं काढा, पुन्हा तयारी करा. तुमच्या मुलांना पुन्हा एकदा स्वतःला सिद्ध करण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे सरकारला दोष देण्यापेक्षा सरकारला थँक्यू म्हणून अभ्यासाच्या तयारीला लागा. ऑल द बेस्ट.